ह्याची आडवितो आणि त्याची जिरवितो, ह्याची आडवायच्या आणि त्याच्या जिरवायच्या नादात ह्याची कवा जिरली कळतच नाही. दुसऱ्याच्या जिरवाजिरीच्या भानगडीत पडू नका. कोणाला तरी खाली ओढण्यात लय मजा असते, कोणाला तरी पाडण्यात लय मजा असते, लोकांना कोणाला तरी महाग वाढण्यात मजा असते. लक्षात ठेवा, महाग वाढणाऱ्यापैकी तुम्ही नका राहू, पुढे जाणाऱ्यांपैकी तुम्ही बना. तुम्हाला 4-2 लोक महाग वाढणारे पाहिजेत. जे लोक महाग वाढतात त्यांना महाग वाढाय कोणीच नसतंय. जे लोक दुसऱ्याला महाग वाढतात त्यांना महाग वाढाय कोणीच नसतंय. आणि निसर्गाचा नियम सांगतो, महाग वाढल्याशिवाय माणूस पुढे जात नाही. पतंग पाहिला ना बरोबर तुम्ही, पतंगाची दोरी जर खाली ओढली ना, खाली, तरच तो पतंग वर जातोय. आणि त्याची दोरी वाढायचं बंद करा, पतंग खाली पडल. तुम्हाला ओढणारे माणसं पाहिजेत. ओढायचं बंद केलं तुम्ही सुद्धा खाली याल. तुम्हाला उंच जायचं असेल तर तुम्हाला ओढणारी माणसं पाहिजेत. आणि ओढणारी माणसं जर असतील तर तुम्ही एक दिवस उंच उडणार आहेत. लक्षात ठेवा. तुम्हाला खाली खेचणारे आहेत ना, खेचणारे सुद्धा पाहिजेत खाली, तर वर जाता येतं. जसे लग्न जमवणारे पाहिजेत तसे लग्न मोडणारे पाहिजेत. आपल्यात काय वाईट कळतं आपल्याला, का मोडतंय आपलं. शिवबा राजांचं बालपणात जिजाऊ मासाहेबांनी सगळं बाळ राजे म्हणत होत्या, बाळ राजे. हे सगळं घडणार आहे. जाताना सांगितलंय, मृत्यूपत्र लिहिलंय जिजाऊ मासाहेब, राजगडावरच सांगितलंय, आम्ही गेल्याच्या नंतर आमच्या शंभू बाळाला गादीवर बसवा. सईबाई राणी साहेबाला आम्ही सांगितलंय, तुझ्या लेकराला जिजाऊ नावाची आई मी अर्पण करतोय, म्हणून तुम्हाला शब्द देऊन जातो, मी गेल्यानंतर माझ्या बाळाला, शंभू बाळाला गादीवर बसवा. साहेब आम्ही गेलो तर राजगादी संभाजीराजे चालवतील. जिवंतपणे ठरवलंय रे. आणि कोणाचं राज्य आहे? स्वराज्य आहे. त्याला निर्माण करू द्या राज्य. सोपं नव्हतं आहे अफजल खानाला मारणं, सोपं नव्हतं शाहिस्तेखानाला मारणं. आणि मोठे मोठे जे काम आहेत ना, राजा स्वतः करायचा. अफजल खान साधं जनावर नव्हतं, लट्टपूची टप्पू होतं. अफजल खानाला संपवणं साधी गोष्ट नाही. अफजल खानाला मारताना स्वतः राजा जातोय, शाहिस्तेखानाला मारायला स्वतः राजा जातोय, औरंगजेबाच्या अंगावर स्वतः राजा जातोय, आणि छोट्या मोठ्या संकटावर मावळ्यांना पाठवतोय. एक गोष्ट शिवचरित्रातून शिका, ज्या माणसाला मोठं व्हायचंय त्यांनी छोटी छोटी कामं करायची नाही, आणि ज्या माणसाला मोठं व्हायचंय त्यांनी छोट्या माणसाच्या नादी लागायचं नाही. छोट्या माणसाच्या नादी लागणारा माणूस कधी मोठा होत नाही, आणि मोठा माणूस कधी छोट्या माणसाच्या नादी लागत नाही. मोठे मोठे सरदार संपवले, मोठे 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 ते सरदार हसी केले ठार. मोठे मोठे ते सरदार हसी केले ठार. कशी घुसती तेव्हा निघाली मैदानी माझ्या राजाची तलवार. तेव्हा निघाली मैदानी माझ्या राजाची तलवार. तेव्हा निघाली मैदानी मोठे मोठे सरदार तेव्हा केले त्यांनी गार. मोठे मोठे सरदार तेव्हा केले त्यांनी गार. जेव्हा निघाली मैदानी माझ्या राजाची तलवार. तेव्हा निघाली मैदानी माझ्या राजाची तलवार.
जवा निघाली मैदानी माझ्या राजाची तलवार मोठे मोठे सरदार मोठे मोठे सरदार जवानी गाली जवानी गाली जवा निघाली मैदानी